आज आहे ना मस्त पापलेट फ्रायचं बेत करूया। चपाती, भाकरी, डाळ भात, सार भात कशाबरोबरही खा, मस्त लागतो एकदम। आता बाजारातून पापलेट आणलेले आहेत, स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत। एका वाटीमध्ये हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि लिंबाचा रस घालायचा, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता ही जी तयार केलेली पेस्ट आहे ना, ती पापलेटला अगदी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे। मध्ये मध्ये चिरा पाडलेला आहे तिथेही लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे। आता एका ताटलीमध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ घालायचं, सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटांनंतर पापलेटला आपल्याला दोन्ही बाजूला तांदळाचं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, कोट करून घ्यायचं आहे कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता काय करायचं, पॅन घ्यायचं, पॅनमध्ये तेल घालायचं, तेल गरम झालं की पापलेट फ्राय करायला ठेवून द्यायचा। मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूला उलटपुलट करून आपल्याला पापलेट फ्राय करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पापलेट फ्राय करून तयार झालेला आहे।